वरठीच्या युवकाचा निर्घृण खून, रेल्वे रुळाच्या शेजारी आढळला मृतदेह, शरीरावर गंभीर जखमा. भंडाराजवळ असलेल्या वरठी 22 ऑक्टोबर 2025 इंदिरा निवास वरठी येथील अंकित वासनिक 30 युवकाचा मृतदेह नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या दिल्ली रेल्वे मार्गावरील रेल्वे रुळाच्या शेजारी मिळाला. पहाटे 3 वाजतापर्यंत नातेवाईकाच्या संपर्कात असलेल्या युवकाचा मृतदेह अचानक घरापासून 100 किलोमीटर अंतरावर सापडल्याने कुटुंबियांचा संशय बळावला. शरीरावर गंभीर जखमा असून डोक्याला जबर मार लागला असल्याने अपघात नसून घातपात असल्याचा आरोप त्याच्या आईने केला आहे. कळमेश्वर पोलिसांनी मर्ग दाखल केला असून वरठी पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला आहे. मृतक अंकित वासनिक हा वरठी येथील सॅनफ्लॅग कंपनीत कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत होता. घटनेच्या दिवशी तो सायंकाळी 6 वाजता घराबाहेर पडला. रात्री 10:30च्या सुमारास त्याला त्याच्या कामावरील सहकाऱ्यांनी घरी सोडले. दरम्यान तो राहत असलेल्या भागात त्याचे शाब्दिक खडके उडल्याची माहिती आहे. मध्यरात्रीपर्यंत तो एक हॉटेलात बसून होता. यावेळी त्याने मद्यप्राशन केल्याने त्याच्याकडे पैसे नसल्याने त्याच्या ओळखीच्या सहकाऱ्यांनी बिलचे पैसे चुकते सकाळी त्याच्या आईने त्याला फोन केला असता तो मृत अवस्थेत पडल्याची माहिती रेल्वे कर्मचाऱ्यांनी दिली. तात्काळ त्याच्या नातेवाईकांनी घटनास्थळ गाठले असता त्याचे शरीर छिन्नभिन्न अवस्थेत आढळले. त्याचे शरीरावर असलेल्या खुणा यावरून कुटुंबियांचा संशय बळावला. अपघात नसून मुलाचा खून केल्याचा आरोप आई पंचशीला वासनिक यांनी केला असून खुनाचा गुन्हा नोंदवून तपास करण्याची मागणी करण्यात आली. एकुलता एक अंकित मृतक अंकित हा एकमेव कमावता होता. त्याला 3 बहिणी आहेत. तिघीही बहिणीचे लग्न झाले असून लहान असताना वडिलांचे छत्र हरवले. लहानपणापासून त्याच्यावर कुटुंबाची जबाबदारी होती. इंदिरा आवास परिसरात त्याने स्वतःचे घर असून तो आईसह राहत होता. घरातील कमावता मुलगा गमावल्याने त्यांच्या कुटुंबांवर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. भंडारा एक्सप्रेस डिजिटल करिता तथागत मेश्राम.